सरकारची शिवार संवाद यात्रा सुरू आहे आणि या यात्रेदरम्यान औरंगाबादचे भाजपचे आमदार अतुल सावे शेतकऱ्यांवरच भडकल्याचा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळालाय। पैठणच्या शिवार संवाद यात्रेत हा प्रकार घडलाय। शेतकऱ्यांना अनुदानावर प्रश्न विचारताच आमदार भडकले आणि आमचं ऐकायचं नसेल तर चालते व्हा असा दमच शेतकऱ्यांनी त्यांना भरला आहे। विकासाच्या मुद्द्यावर एवढी चीड का आणि भाजप आमदार संतापले तर हा संतप्त या ठिकाणी प्रकार घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शिवार संवाद यात्रेत भाजप आमदार शेतकऱ्यावरच भडकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर दानवेनंतर सावेंचाही आता शेतकऱ्यांवर राग या ठिकाणी व्यक्त झाल्याची घटना घडली आहे। मी इकडे आलो आमदार म्हणून तुमची समस्या ऐकून घ्यायला। ही समस्या नाही आहे तुझी आणि हे काय ऐकणार नाही या गोष्टी। तुला बोलायचं तर बोल, नीट उगे फालतू गप्पा मारायला नको बाबा। फालतू या साऱ्यात भल्या गप्पा मारायच्या असतील ना तसा नाही ऐकत तुझं। पूर्वीच्या सरकारने काही 1 रुपया तरी दिला होता का? मग आमच्या सरकार देते त्याचं काही नाही का? सगळं उद्या तू म्हणजे तुझ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत विशाल करूळ यांचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत। विशाल, नेमका हा प्रकार काय घडला, कशामुळे एवढे आमदार भडकले? खरं तर ही संवाद यात्रा म्हणजे सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत बोलावं, त्यांचे प्रश्न समजून घ्यावे यासाठी होती। यानुसार भाजपचे सर्वच आमदार त्यांच्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेताना आणि त्याच्यासाठी ते शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे। मात्र औरंगाबादमध्ये हे चित्र थोडं उलट दिसलं। शेतकऱ्यांनी त्याच्या शेततळ्याच्या बाबतीतील अनुदानाचा प्रश्न विचारला, मात्र हा प्रश्न आमदार महोदयांना चांगला झोपला असं दिसतोय। आधीच्या सरकारनं काही केलं नाही, आम्ही काहीतरी तर मदत करतोय याचं भान ठेवा, जणू असा अनाहूत सल्ला त्या आमदारांनी शेतकऱ्यांना दिला। आणि जर आमचं ऐकायचं नसेल म्हणजे सरकारचं ऐकायचं नसेल तर इथं बसायची गरज नाही, चालते व्हा असा अजब सल्ला सुद्धा त्यांनी त्या शेतकऱ्याला दिला। खरं तर ही कुठली शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्याची पद्धत आहे? शेतकरी अडचणीत आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आणि त्यानुसार ही संवाद यात्रा सुरू झाली। मात्र जर आमदार अशा पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत असतील आणि त्यांच्यासोबत वागत असतील तर खरंच ही सत्तेची आलेलं शहाणपण म्हणावं काय असा प्रश्न पडतोय। नक्कीच विशाल, तर शेतकऱ्यांशी संवाद किंवा सामान्य जनतेशी संवाद कसा साधावा याविषयी प्रशिक्षण देणं खरं तर आता या वेगवेगळ्या घटनांवरून आपल्याला असं सांगावं वाटतं की या सर्व नेते मंडळींना आता प्रशिक्षण देण्याची गरज आहे, कारण मुळातच शेतकरी आता अडचणीत आहेत। धन्यवाद विशाल या सविस्तर चर्चेसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।